चड्डी घातली का? हो ना. ची केली मग आता काय निमा लिपा. हाय हॅलो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आज दीप अमावस्या, त्यामुळे सकाळी उठली, आंघोळ वगैरे झाली की सर्वप्रथम देवपूजा करून घेतली. मग ते झाल्यानंतर मग आज दिवे वगैरे घासायचे होते, ते पूजायचं होतं, त्यांचं पूजन करायचं होतं. त्यामुळे मग आम्ही दोघींचीसुद्धा उठल्यापासून धावपळ चालूच होती. मग उठलो, सकाळची सगळी कामं आवरून घेतली आणि ते दिवे वगैरे जेवढे होते ते सर्व घासून घेतले आणि त्यांची पूजा मांडून घेतली. त्यानंतर मग आईने कणकेचे दिवे वगैरे छानसे बनवून दिले आणि मग त्यांनी, मी आणि नेहादी आम्ही तिघींनी पण मस्तपैकी पूजा करून घेतली. असं म्हणतात की त्या दिवशी जे कणकेचे दिव्यांनी दिवे ओवाळलेले असतात, त्यात कणकेच्या दिव्यांनी लहान मुलांनासुद्धा ओवाळायचं असतं. म्हणून मग राधांचं पण म्हणणं होतं, मम्मा मला छान छान कपडे घाल. मग तिनेसुद्धा छान छान कपडे घातले आणि त्यामुळे राधालासुद्धा ओवाळून घेतलं. आणि दुर्वाची थोडी आज तब्येत नरम गरम होती, तिला सर्दी झाली होती, त्यामुळे तिला काही स्कूलमध्ये पाठवलं नाही. मग तिलासुद्धा मी ओवाळून घेतलं आणि मग नंतर आम्ही दोघी तिघींनी मस्तपैकी छान छान असं फोटो काढून घेतले. त्यानंतर दुर्वाची इच्छा होती की मम्मा मी पण पूजा करते. म्हटलं ठीक आहे, करून घे. मग दुर्वाने सुद्धा छानशी पूजा करून घेतली. तिला पण आवडतं असं आपले जे रिच्युअल्स आहेत ते वगैरे, जसं आपण करतो तसं तिला पण करायला आवडतं. मग ती पण आनंदाने त्या गोष्टी स्वतःहून करते आणि स्वतःहून म्हणते की मम्मा हे मला करायचं आहे, मम्मा मी हे करू का म्हणून. झालं का? राधाच्या पप्पांनी राधासाठी असा छोटासा क्यूटसा बाबू, त्याचा बाट टॉप, नंतर त्याचा टॉवेल, नंतर त्याची दुधाची बॉटल, असं छोटंसं असं किट आहे, ते सगळं एका ह्याच्यात भेटलं. ते तिला घेऊन आली होती. मग जेव्हा जेव्हा तिला तो बाबू दिसतो ना, मग त्या बाबूला ती झोपवते, त्याच्याबरोबर खेळते, त्याला आंघोळ घालते. बाबूला काय करते? काय करते? झोपव. झोपवा बाबूला, झोपवा. घ्या बाबूला, घ्या. हा, काय केलं त्याने? चड्डी घातली का? हो ना. ची केली मग आता काय करायचं? नको, राहू दे. खोटं खोटं धुवा आता त्याची, खोटं खोटं. काय करते बाबू? कुठे ठेवलं त्याला? त्यानंतर दोघींना औक्षण करून घेतल्यानंतर मग ऑलरेडी स्वयंपाक झालेला होतं. मग देवांना असं छानपैकी असे फुलं वगैरे घालून त्यांना असं पाहिलं की खूप प्रसन्न वाटतं आणि खूप मनाला एकदम छान वाटतं आणि पॉझिटिव्हिटी येते. मग देवांना नैवेद्य वगैरे दाखवलेला होता. मग तो नैवेद्य वगैरे दाखवला. त्यानंतर सर्वांनी जेवण केलं आणि आम्हीसुद्धा जेवण करून घेतलं. दीप अमावस्या, त्यामुळे आज सकाळीच आम्ही उठलो वगैरे, आमची सगळी कामं झाली. दीप पूजन वगैरे सकाळीच करून घेतलं. मग आता जरा संध्याकाळ आहे, जरा निवांत आहे. तर सकाळपासून नुसती धावपळ चालू होती, त्यामुळे मग आता निवांत बसलोय. तेव्हा सकाळी ते जेवणाला वेजच केलं होतं आणि आता राधा आणि आम्ही बसलोय ना. राधू काय करते? राधा काय खेळते? काय म्हणजे काय? निमा लिप बाम. कशाला पाहिजे लिप बाम? इथं कुठे चालली तू फिरायला लिप बाम लावून? कुठे चालली? कोणाचा लिप बाम लावणार? तुझा लिप बाम आहे का मम्माचा लिप बाम आहे? कोणाचा लिप बाम आहे? तुझा का मम्माचा? मम्माचा आहे. मम्माचा निरोसा. माझा कुठे आहे तुझा? येतं तिथं नाहीये, मम्माचा आहे तो, राधाचा नाहीये लिप बाम. कुठे लावतो आपण लिप बाम? कुठे? नाही ग,
तिथे नाही लावत, पायाला लावतो ना. पायाला लावतो का होटाला लावतो? पायाला काय लावतो आपण? भाऊ नाही, मी सांग पायाला काय लिप बाम कुठे लावतो? लिप बाम कुठे? हा भाऊ हा राधाला भाऊ झालाय बघा. हा बघा राधाचा भाऊ दाखवला मी. हा झाला भाऊ, बरा झाला हा भाऊ. हे कोणी असं भिंतीवर सगळे असं कोणी रेषा मारल्या ते स्केच पेनने? हे कोणी केलंय? मी. राधाने हे सगळं केलेलं आहे. आणि हा दीदी त्यात मदतीला. हा ना, दीदी का राधा? राधा नाही का? हा राधूनी बी केलंय. आता चला संध्याकाळची वेळ झालेली आहे. मग आता दिवाबत्ती वगैरे करून घेते आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागतो आम्ही. दुर्वाला बसवलं इथे अभ्यासाला. बघू दुर्वा. चलो चलो बाद में मिलते हैं. बोल. बाद में मिलते हैं. बाय. हाताने कर बाय. बाय. फ्लाइंग किसी दे.